पुण्यातील लोकमान्य नगर येथील पुनर्विकास प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय देत पुनर्विकास प्रकल्पाला मंजुरी दिली असून राजकीय दावा पुढे झुकल्याबद्दल महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण यांना कडाडून फटकारले आहे। न्यायालयाने MHADAची भूमिका मनमानी, तथ्यहीन आणि कायद्याच्या चौकटीबाहेर असल्याचे ठामपणे नमूद केले। सन ग्लोरी आणि नूतन सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला MHADAने दिलेली स्थगिती न्यायालयाने रद्द ठरवली। या प्रकरणात MHADAने राजकीय हस्तक्षेपामुळे पुनर्विकास थांबवल्याचा ठपका ठेवला। न्यायालयाने स्पष्ट केले की कोणत्याही प्रशासकीय निर्णयात राजकीय दबावाला स्थान देता येणार नाही। लोकमान्य नगर पुनर्विकासाचा प्रश्न प्रलंबित होता, मात्र लोकमान्य बचाव कृती समिती आणि ॲडव्होकेट गणेश सातपुते यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक महिन्यांपासून चाललेल्या संघर्षाला अखेर यश आले। काळ्या फिती लावून आंदोलन, घंटानाद, मोर्चे, घेराव आणि निदर्शने अशा विविध मार्गांनी नागरिकांनी आपला आवाज बुलंद केला। या लढ्यादरम्यान पंतप्रधानांना शेकडो पत्रे पाठवण्यात आली। तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व प्रवीण दरेकर यांची भेट घेऊन पाठपुरावाही करण्यात आला। हिवाळी अधिवेशनात सचिन आहेर आणि आदित्य ठाकरे यांनी हा प्रश्न ठामपणे मांडला। आदित्य ठाकरे यांनी प्रत्यक्ष लोकमान्य नगरला भेट देऊन नागरिकांशी संवाद देखील साधला। अखेर दीर्घकाळ रखडलेला पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला असून रहिवाशांमध्ये दिलासाचे वातावरण आहे। या लढ्याला अखेर यश आले आहे, असे ॲडव्होकेट गणेश सातपुते यांनी म्हटलं आहे। न्यायमूर्ती GS कुलकर्णी व न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठाने सांगितले की MHADA अधिकाऱ्यांनी कोणताही कायदेशीर आधार नसताना निर्णय घेतले आणि नागरिकांच्या संविधानिक हक्कांचे उल्लंघन केले। अशा कृतीमुळे भारतीय संविधानातील कलम 14 आणि 300 चे उल्लंघन झाल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे। आमच्या भागामध्ये 42, 43, 44 नंबरची जी बिल्डिंग आहे त्यांची सन ग्लोरी नावाची सोसायटी आहे। त्याच्याबरोबर 4 आणि 5 नंबरची बिल्डिंग आहे नूतन कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे, हाऊसिंग सोसायटी। या दोन सोसायट्या हायकोर्टमध्ये त्यांनी पिटिशन दाखल केलं। हे पिटिशन दाखल करत असताना मला वाटतं नूतनवाले थोडे आधी गेलेले होते। सन ग्लोरीच्या माध्यमातून आम्ही साधारण 15 दिवसापूर्वी गेलो आणि 15 दिवसामध्ये 2च हेरिंग झाली। पहिली तारीख आम्हाला 22ला पडली, 22ला हेरिंग झालं, 23च्या तारखेला आम्हाला ऑर्डर मिळाली। आणि हे जे आपण बघितलेलं आहे तर कोर्टाने स्थानिक प्रशासनाला आणि स्थानिक लोकप्रतिनिधीच्या इंटरफेरन्सला हे ताशेरे ओढलेले आहेत आणि स्थानिक प्रशासनाला, म्हाडाला आणि महानगरपालिकेला बोललेले म्हणजे ऑर्डरमध्ये तसं आहे की आपण मंडळी ही स्थानिक राज्यकर्ते त्यांच्या इंटरफेरन्सच्या दबावाखाली का काम करताय असे ह्या ऑर्डरमध्ये जे काय कोर्ट जे होतं कुलकर्णी कोर्ट आणि साठे कोर्ट यांनी ताशेरे ओढलेले आहेत। आणि 2 हेरिंगमध्ये आम्हाला जजमेंट मिळणं, ऑर्डर मिळणं म्हणजे कोर्टाच्या पण इतकं फास्ट लक्षात आलं की स्थानिक नागरिकांना हा त्यांच्यावर अन्याय होतोय। 803 सभासद आहेत, 803 पैकी 700 सभासदांनी व्यक्तिगत पत्र दिलेली आहेत की आम्हाला हे क्लस्टर नकोय आणि ही जी ऑर्डर आहे ही ऑर्डर ही कशी इनव्हॅलिड आहे, या ऑर्डरला काय अर्थ आहे का कायदेशीर, हे सुद्धा ह्याच्यामध्ये निदर्शनात आणून दिलेलं आहे। आणि स्थानिक आमदाराच्या इंटरफेरन्स बाबतीत सुद्धा कोर्टाने ताशेरे ओढलेले आहेत। हे सगळं होत असताना आम्ही सातत्याने म्हणत होतो आमच्यावर अन्याय होतोय, यांना क्लस्टर का करायचा होता, यांचं ड्रीम प्रोजेक्ट का होतं, हा लँडमार्क प्रोजेक्ट का करायचा होता। तर ही जागा जी आहे ती 16.5 एकर जागा आहे आणि ह्याची बाजार व्हॅल्यू, ह्याच्यामध्ये होणारा टर्नओव्हर होता तो हजारो कोटीचा आहे। ह्याच्यावर ह्या लोकांचं लक्ष आहे। प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कोर्टाने सुद्धा हे निदर्शनात आणून दिलेलं आहे आणि स्थानिक प्रशासन सुद्धा या राज्यकर्त्यांच्या दबावाखाली काम करते, कारण स्थानिक प्रशासनाला सुद्धा ह्याच्यामध्ये काय इंटरेस्ट आहे मला माहिती नाहीये। पण तुम्हाला मी सांगतो, एवढी आंदोलनं केल्यानंतर वास्तविक पाहता लोकमान्य नगरचं आंदोलन आहे ना, हे तुमचे जैन बोर्डिंगचं आंदोलन आहे त्याच्या आधीपासून होतं। जैन बोर्डिंग मध्ये लोक रस्त्यावर उतरली, जैन समाज उतरल्यानंतर त्यांनी घाबरून हे केलेलं आहे, पण आम्हाला मात्र 6-6 महिने लढावी लागते। आता ते बोलले की याच्यामध्ये हत्तीनीला न्याय मिळतोय, मुख्यमंत्री हत्तीनीसाठी वेळ काढतोय, हायकोर्ट त्याच्यावर विचार करतोय आणि त्यांना निर्णय लगेच मिळतोय। कबूतरखान्याला निर्णय, कबुतरांच्या बाबतीमध्ये लगेच निर्णय मिळतोय। ठीक आहे, तो निर्णय मिळतोय ती चांगली गोष्ट आहे, पण इथं 2,500-3,000 हजार लोक राहत आहेत। त्या लोकांना मात्र वाऱ्यावर सोडले। 6-6 महिने लोक घाबरत राहत होती, काहींनी घरं सोडून गेलेली आहेत। बिल्डिंगची जर तुम्ही अवस्था बघितली, सगळं रेकॉर्ड दिलेलं आहे त्याच्यामध्ये, कोर्टापुढे मांडलेलं आहे आणि प्रशासनाला पण मांडलेलं आहे, पण टोलवाटोल झालेली होती। शेवटी आम्हाला हा न्याय मिळालेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या मंडळींचा सुद्धा न्याय देण्यामध्ये मोठा सहभाग आहे।
तर ह्याच्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्या ज्या लोकांनी आम्हाला मदत केली आणि न्याय व्यवस्थेने न्यायालयाने आम्हाला न्याय दिला, तर सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. तुम्हाला एक सांगतो, आमच्या मनाप्रमाणे नाहीये, आम्ही 2022च्या GR प्रमाणेच काम करतोय. जो GR शासनाने दिलेला आहे त्याच्यानुसार काम करतोय. आणि 25ला तुमचं काय मोठं असं झालं की 22च्या GR ला कुठं असं ब्रेक केलेला आहे? ते नियमाने करतोय. आणि न्यायालयाने तेच सांगितलं, आता देऊन टाकाय नसे 15 दिवसाच्या आत नूतनवाल्यांना द्या पत्र, महानगरपालिकेला सन ग्लोरीचा प्लॅन सँक्शन करायला हवा. दिलं पत्र, त्यांनी द्यावंच लागणार. आता सगळ्या लोकांना आम्हाला रिलीफ मिळाला. ते पत्र मी तुम्हाला वाचून दाखवलं. तिथले साळुंके नावाचे जे म्हाडाचे आर्किटेक्ट ते बोलतायत की हा स्थगिती आम्ही उठवली. अरे मग ही स्थगिती उठवायची तर न्यायालयात जायला नव्हतं लागायला पाहिजे आम्हाला, पण जावं लागलं, लढावं लागलं, लोकांना रस्त्यावर उतरावं लागला, घाम गाळावा लागला, त्रास झाला. आणि ह्याच्यामध्ये आम्ही ह्याचा सुद्धा विचार करतोय, 6-6 महिने आम्हाला जो त्रास झाला आणि आमची रिडेव्हलपमेंट थांबली, तर ह्याच्यामध्ये आम्हाला नुकसान भरपाई मिळेल का ह्याच्यावर सुद्धा कायदेशीर आम्ही चर्चा करतोय.